नमस्कार, मी भूमी की रसोई या चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आज आपण मस्त असं पारंपरिक पातीच्या कांद्यांपासून तयार करणार आहोत मुठे. म्हणजेच आपण यांना पातीचे मुठे किंवा पातीच्या कांद्यांचे मुठे असे सुद्धा म्हणतो. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. चला तर मग मुठे करायला घेऊया. तर यासाठी आपल्याला अगदी जवळपास अर्धा किलो मी इथं पातीचा कांदा घेतलेला आहे. स्वच्छ साफ करायचं, अगदी मस्त स्वच्छ धुवून घ्यायचं आणि बारीक कापून घ्यायचं. तर अशा प्रकारे इथं मस्त असं मी बारीक कापून घेतलेलं आहे. आणि नंतर आपल्याला एका मोठ्या परातमध्ये हे सर्व मिश्रण भिजवण्याकरिता घेऊया. नंतर आपल्याला यामध्ये जवळपास 1 ते 1.5 प्लेट तांदळाचं पीठ घालायचं आहे. अगदी अर्धा प्लेट किंवा एखादी वाटी तुम्ही बेसन पण घालू शकता. तर इथं मी जवळपास 1 ते अर्धा प्लेट बेसन घातलेलं आहे. 1.5 ते 2 चम्मच जिरं, अगदी अर्धा चम्मच ओवा आणि नंतर यामध्ये आपल्याला घालायचं आहे अर्धा चम्मच हळद, जवळपास 1 ते 1.5 चम्मच लाल तिखट आणि चवीनुसार मीठ. तर अशा प्रकारे आपण यामध्ये पुन्हा छान 7 ते 8 मिरचीचा दरदरा असं आपण वाटण करणार आहोत आणि ते वाटण यामध्ये घालायचं आहे. आणि नंतर आपण यामध्ये बारीक चिरलेला खूप सारा कोथिंबीर घालणार आहोत. तर सर्व मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. आता इथं एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे अजिबात पाण्याचा वापर न करता आपल्याला सुरुवातीला हा मिश्रण पूर्णपणे एकजीव करून घ्यायचं आहे. तर इथं मी जवळपास पूर्ण मिश्रण छान एकजीव करून घेतलेलं आहे. पूर्ण बेसिक मसाले, बेसन, पीठ सर्व हे मिश्रण त्या पातीच्या कांद्याला अगदी व्यवस्थित लागलं पाहिजे. याकरिता आपल्याला हे सर्व मिश्रण पूर्ण छान एकजीव करून घ्यायचं आहे आणि नंतरच आपल्याला यामध्ये पाण्याचा वापर करायचा आहे. तर अशा प्रकारे इथं सर्व मिश्रण छान एकजीव करून झालेलं आहे. आणि नंतर आपल्याला यामध्ये पुन्हा जवळपास अर्धा वाटी किंवा अगदी 2 ते 3 मोठे चम्मच पांढरी तीळ घालायची आहे. तीळ छान स्वच्छ धुवून घ्या, भाजून घ्या आणि नंतर घाला. आणि नंतर आपल्याला यामध्ये अगदी थोडं प्रमाणात पाणी घालून आपण ज्याप्रमाणे कणिक भिजवतो किंवा कणकेचा गोळा तयार करतो त्याप्रमाणे आपल्याला हे पीठ भिजवायचं आहे. तर खूप आपल्याला अगदी घट्ट नको किंवा खूप पातळ नको, अगदी छान गोळा तयार करायचा आहे. तर अशा प्रकारे इथं मी अगदी थोडं पाण्याचा वापर करत पूर्णपणे पीठ भिजवून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता अगदी फक्त हातावर पाणी घेत मी पाण्याचे सटके मारत पूर्णपणे पीठ भिजवून घेतलेलं आहे. आणि तुम्हाला जर पातीचा कांदा खूप जास्त प्रमाणात वाटत असेल तर यामध्ये तुम्ही अगदी थोडं पुन्हा पीठ घालू शकता. तर इथं मला पातीचा कांदा खूप जास्त प्रमाणात वाटत आहे असल्यामुळे मी इथं जवळपास अर्धा वाटी किंवा अर्धा प्लेट पुन्हा तांदळाचा पीठ घालणार आहे. आणि पुन्हा आपण सर्व मिश्रण छान एकजीव करून घेऊया आणि पुन्हा अगदी छान मिश्रण भिजवून घेऊया. तर अशा प्रकारे इथं आपला पीठ भिजवून झालेला आहे. तुम्ही बघू शकता अगदी घट्टसर गोळा मी तयार केलेला आहे. आणि आपल्याला लगेच हे मुठे शिजवायला ठेवायचं आहे. तर याकरिता आपण एका कुकरच्या डब्यामध्ये मी मुठे शिजवणार आहे किंवा मी वेगळ्या प्रकारचे मुठे एका डब्यामध्ये शिजवायला ठेवणार आहे. त्यासाठीच मी इथं कुकरच्या डब्याला तेल लावून घेतलं आणि नंतर एका आपण ताटीमध्ये पण मुठे शिजवणार आहोत. तर एका ताटाला पण मी तेल लावून घेतलं आहे. नंतर आपण या कुकरच्या डब्यामध्ये आपण ज्याप्रमाणे कोथिंबीर वडी करतो किंवा आपण ज्याप्रमाणे ढोकळा मांडतो त्याप्रमाणेच आपल्याला ही मुठ्यांचा पीठ असं डब्यामध्ये छान थापून घ्यायचं आहे. अगदी खूप जाडसर पण नको आणि खूप पातळ नको. तर अशा प्रकारे इथं आपण ज्याप्रमाणे सांबार वडी करतो, सांबार वडीचा पीठ थापतो त्याचप्रमाणे आपल्याला अशा प्रकारे डब्यामध्ये हा शिजवायला ठेवायचा आहे. अगदी मस्त वडी तयार होतो. एकदा तुम्ही अशा प्रकारे पण मुठे तयार करून बघा. अगदी सहज कापायला पण मस्त सोपं जातो. आणि नंतर आपण ज्याप्रमाणे आपण मुठे तयार करतो त्याचप्रमाणे आपण एक इथं मोठा तयार करणार आहोत. म्हणजेच एक मोठा रोल तयार करणार आहोत. आणि इथं मी चाळणीमध्ये न मांडता एका प्लेटामध्ये मांडणार आहे. तर अशा प्रकारे मी जेवढा पण उरलेला पीठ होता त्या उरलेल्या पिठाचे अशा प्रकारे रोल तयार करून घेतले आहे. छोटे मोठे न करता 3 मोठे रोल तयार केलं आणि आपल्याला हे मोठे शिजवायला मांडायचे आहे. तर अशा प्रकारे इथं मी कुकरमध्ये
आपल्याला जवळपास 1 ते 2 मिनटं अगदी छान पाण्याला उकळी येईपर्यंत आपण कुकर आधी रेडी करून ठेवूया आणि नंतरच यामध्ये मोठे मांडूया. तर इथं बघू शकता पाण्याला उकळी आलेली आहे आणि नंतर आपल्याला या स्टेजवर आपण जो तयार केलेला सुरुवातीला खाली कुकरचा डब्बा ठेवणार आहोत, म्हणजेच आपण आणि नंतर त्यावर आपण जे मोठे रोल तयार केले होते ते ठेवणार आहोत. आणि अशा प्रकारे आपल्याला कुकरचं झाकण न लावता अगदी फक्त आपल्याला अशा प्रकारे कुकर झाकून ठेवायचं आहे. अगदी 15 ते 20 मिनटं आपल्याला हे मोठे शिजवायचे आहे. आणि शिजल्यानंतर आपण हे चेक करूया. तर असं तुम्ही बघू शकता अगदी चम्मच पूर्णपणे क्लीन आलेला आहे, अजिबात पीठ लागलेलं नाही आहे, म्हणजेच आपलं इथं मोठे मस्त असे शिजलेली आहे. आणि पूर्णपणे थंड झाल्यानंतर आपण हे बाहेर काढूया. तर अशा प्रकारे इथं सुरुवातीला आपण जे प्लेटात मांडलेले मोठे होते किंवा रोल होते ते इथं पूर्णपणे मी थंड होऊ दिलं आणि नंतर आपल्याला प्लेटामधून ते सेपरेट करायचे आहे आणि कापायला घ्यायची आहे. तर अशा प्रकारे पण अगदी मस्त मोठे तयार होतात. तर अशा प्रकारे अगदी आपण छोट्या छोट्या चाण्या करणार आहोत, मग म्हणजे हे तळायला अगदी सोयीचं जातो. तर इथं अशा प्रकारे इथं मी चाकूच्या साहाय्याने छान छोटे छोटे काप करून घेतले. तर अशाच प्रकारे आपण पूर्ण मोठ्यांचे काप करून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता वडी मस्त अशी भुसभुशीत झालेली आहे, अगदी आतपर्यंत पूर्णपणे शिजलेली आहे आणि अशी झटपट अशी आपल्या इथं मोठ्याच्या वड्या तयार झालेल्या आहे. तर अशा प्रकारे इथं मी सर्व मोठ्यांच्या वड्या कापून घेतलेल्या आहे आणि आपल्याला ह्या तळायला घ्यायच्या आहे. आणि नंतर आपण जे कुकरमध्ये पीठ शिजवायला ठेवलं होतं ते कसं झालं ते बघूया. तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता आपण कुकरच्या डब्यामध्ये पीठ जे शिजवायला ठेवलं होतं ते सुद्धा अप्रतिम झालेलं आहे, अगदी मस्त शिजलेलं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला कुकरच्या डब्यामधून बाहेर काढायचे आहे. अगदी जसा ढोकळा तयार होतो त्याचप्रमाणे इथं अगदी मोठ्याचा पीठ तयार झालेला आहे. आणि ज्याप्रमाणे आपण सांबार वडी कापतो किंवा ज्याप्रमाणे आपण ढोकळा कापतो त्याचप्रमाणे आपल्याला ही वडीसुद्धा अशी कापून घ्यायची आहे. तर अगदी मस्त छोटे छोटे मी इथं वड्या पाडून घेणार आहे. तर अशा प्रकारे आपण ज्याप्रमाणे ढोकळा कापतो किंवा ज्याप्रमाणे आपण सांबार वडी कापतो त्याचप्रमाणे आपल्याला इथं या वड्यांची पण काप करायची आहे किंवा या मोठ्यांचे काप करायचे आहे. आणि मग नंतर याला अगदी मस्त तळायला घ्यायचे आहे. तर तुम्ही बघू शकता अगदी मस्त वडी तयार आहे, खूप जाड पण नाही आहे, खूप पातळ पण नाही आहे, अगदी मस्त अशी आपली वडी तयार आहे. नंतर अगदी आपल्याला इथं तेल गरम झालेलं आहे. तळण्यासाठी अगदी तेल मीडियम ते हाय फ्लेमवर आपल्याला ह्या वड्या तळायच्या. अगदी कमी आचेवर आपल्याला ह्या वड्या तळायच्या नाही आहे. जर तुम्ही थंड्या तेलामध्ये किंवा अगदी कमी गरम तेलामध्ये वड्या घातली तर वडी ही अगदी तेल पिणार. त्यामुळे अगदी सुरुवातीला थोडं तेल जास्त कडक होऊ द्या आणि नंतर गॅस कमी करा. तर अशा प्रकारे इथं मी सुरुवातीला आपण ज्या तयार केलेल्या होत्या रोलच्या वड्या त्या तळून दाखवलेल्या आहे. अगदी मस्त वड्या तयार झालेल्या आहे, अगदी मस्त कुरकुरीत आणि आतमधून अशा सॉफ्ट आपल्या वड्या तयार झालेल्या आहे. तुम्ही बघू शकता अगदी मस्त अशा आपल्या वड्या तयार झालेल्या आहे. अजिबात तेलकट न होता ह्या वड्या अगदी मस्त अशा कुरकुरीत तयार झालेल्या आहे. जर तुम्हाला अगदी भर तेलामध्ये वडी तळायची नसेल तर तुम्ही तव्यावर शॅलो फ्रायसुद्धा करू शकता, त्यासुद्धा खायला अप्रतिम लागतात. पण आणि नंतर आपण ज्या कुकरच्या डब्यामध्ये मी मोठी लावलेली होती किंवा जी आपण वडी तयार केली होती त्या वड्यासुद्धा आपण अशाप्रमाणे तळून घेतलेली आहे. त्यासुद्धा अगदी मस्त आपल्या वड्या तयार आहे. अजिबात तेलामध्ये वडी भकरी पडलेली नाही आहे किंवा अजिबात तुटलेली नाही आहे. अगदी जशास तशी आपली वडी तळून निघालेली आहे आणि मस्त अशी कुरकुरीत वडी तयार झालेली आहे. तर अशा प्रकारे अगदी मिडियम आचेवर ते हाय आचेवर आपल्याला ही वडी शिजवायची आहे. अगदी मस्त कुरकुरीत होईपर्यंत ही वडी आपल्याला तेलामध्ये छान फ्राय करायची आहे. तर तुम्ही बघू शकता अगदी मस्त आपल्या अप्रतिम वड्या तयार झालेल्या आहे. तर अशा प्रकारे अगदी मस्त अशी आपली कुरकुरीत वडी तयार आहे. तुम्ही बघू शकता अगदी वरून मस्त अशी कुरकुरीत आणि आतमधून अशी मस्त सॉफ्ट आपली वडी तयार आहे. ही वडी खायला अप्रतिम लागतो आणि ही वडी आपण ज्या कुकरच्या डब्यामध्ये तयार केलं होतो त्या ह्या मोठ्यांच्या वड्या आहेत. तर अशा प्रकारे पण सुद्धा तुम्हाला वड्या अप्रतिम लागतात. तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.